बिचावा चला बरं ते उलस कोंबड्याला गवत काढू काढू देते मी तुम्ही आणू टाका उलसे धने लावते आता कोथिंबीर लय महाग होणार आहे दरवर्षी आता इथून पुढं 10 रुपये छटा आता तर 15 रुपये छटा किंकन पाऊस तर रोज यायला लागला थोडी कोथिंबीर वापायला टाकी ते आपली उपटी खायला मारणाची महाग होती आपल्याला कुठे विकायला जायची मना करून काय लावलं तर येतं ह्या भेंड्या आता ह्या भेंड्या आल्या तर आपल्या भेंड्या लावल्या होत्या त्या दिवशी गेल्या बरीच पावसामध्ये कोथिंबीर टाकली होती ती आली लय बारीक आहे पण हा बरी वापायला लागली ही किती दाट वाकली ही हे आता पुढच्या आठवड्यात चांगली तर आता उलशीच अजून इथं खाली टाकायची कुणाच्या जर रानात असल्या मोकळा आपण चाललं बहिणींनो भावांनो तुम्हाला सांगते मी हे अशी ही सोयाबीन आहे आणि ह्याच्या शेंगा ना शिजवायच्या उकडायच्या मीठ टाकायचं खायच्या इतक्या चांगल्या लागत या आणि पुन्हा ते शरीराला चांगल्या असतात ते पौष्टिक काय असतात जणू ते धने टाकायचे आणि हे कोंबड्याला गवत कापायचे आधी काय करते धने इसकाटते म्हणजे गवत काढताना जरा बुजून जाईल आपली एक एक काडी उपटून खायला भाजीला ताजी ताजी आता लय कोथिंबीर महाग इकत इथून पुढं इकायचं ना आपल्याला घरी खायापुरती झाली तरी बस झाली गावरा नाही कानातून चाललं तच वास येतोय हिचा मी काय करते हे काढू काढू देते इथून कोंबड्याच्या खुरवाडीत नेहमी तसे टाकतेस का ग थोडं असं उकरायचं लाईन टाकायचं का इसकटून दिले की बाग आता इसकटलंय वास लावली का तो वाऱ्याने उडून गेले आता हे खुरप्याने असं तण काढायला लागलं ना तर ते बुजत येत आणि वाऱ्या वास लावली आणि कुंची लावली गवत टाकाय म्हणून तेवढं झालंय तुम्हाला मला काय गवत नाही टाकायला लय लांब जायचंय का लांब जायचंय का मग हे असं उकारले नाही वय बुजत धनी गवत बी निघत आणि पुन्हा हे बी होतय वापून येते बघा ते गेल्या आठवड्यात मी तिथं टाकलेली वापली ते आपलं कढई गॅसवर ठुलीन तिथं जर आलं नेहायला तर भागत आहे आपल्या घरी रान आहे ज्याला रान नाही त्याला माणूस म्हणतय पण आपल्याला हाय नाही तर सगळं आपली उली तिली केलं तर होतंय खायला बघा आता ते भोपळ्याला फुलं आले तर आता भोपळ्याला भोपळे येते ना भेंड्या लावल्यात आहे पेरलं कुठं व्हायला गेलंय का येतच ना पेरलं तर येतंय पण त्याला करणार बी पाहिजे ना माणूस उगाच येईन का डेरे हरीन पलंगावरी हरी म्हणतो काहीतरी कर मग देतो मी त्या पावसाने एक लई परेशानी चालवली त्या पाण्याचा ढवसा असला काम तरी कसं करावा